नमस्कार. सरांसोबत आहे आणि माहिती नाही 2.5 तास झालेले आहेत. 8 वाजून 5 मिनिटांनी आलं. हे पुस्तक बघताय तुम्ही आणि हे पुस्तक आणि मी फोटोग्राफर बनण्याचं जे काही कारण आहे ते इथे बसलेले आहे आणि या मॅडम आहेत माझ्या OC शिकवणाऱ्या. आणि हे आमचे ओनिल सर आहेत. तुम्ही बऱ्याच वेळेस माझ्या तोंडून ऐकलं असेल की मला फोटोग्राफर घडवणारे जे काही सर होते ते हे सर आहेत. यांच्यामुळे आज मी या प्लॅटफॉर्मवर आहे आणि गेली 35 वर्ष फोटोग्राफर म्हणून आहे. सेंड ऑफची गोष्ट आहे छोटीशी. त्या सेंड ऑफ झाल्या आणि प्रत्येकाचं ओपिनियन सांगितलं की मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. पण मला वाटलं की सरांच्या मुलाचे फोटो माझ्याकडनं खराब झालेत आणि मला चांगला फोटोग्राफर व्हायला आवडेल, त्यामुळे मी फोटोग्राफर झालो. आणि एक वेगळ्या पद्धतीचा फोटोग्राफर झालो. सामाजिक जाण असलेला फोटोग्राफर झालो, समाजकार्य करणारा फोटोग्राफर झालो. आणि ही सगळी प्रेरणा मला सरांकडनं मिळाली. सरांनी तेव्हा जर मला काही बोलले नसते तर मी इथपर्यंत घडू शकलो नसतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असायला लागतं आणि ते निमित्त मात्र होते माझे सर. तर मला खूप आनंद झाला सरांना भेटून आणि सरांना हे 22 वर्षाचं काम दाखवून हे जे पुस्तक आहे तर ते सरांनी पण पाहिलं आणि त्यांना पण आवडलं, मॅडमने पण पाहिलं. आणि हे आपण म्हणूया की त्यांच्या क्षेत्रातले खूप तज्ज्ञ मंडळी आहे. मॅडमने डॉक्टरेट केलेली आहे योगामध्ये आणि सरांनी रिटायरमेंट घेतलेली आहे IDBI आणि त्यांचा मुलगाही तेवढाच आता क्रिएटिव्ह आहे. त्यांनी सांगितलं मला की युनिसेफमध्ये तो जॉब करतो आणि हायली क्वालिफाईड आहे. तर फार बरं वाटलं. म्हणजे एवढ्या वर्षानंतर परत आता मला माहिती नाही, कदाचित सर माझ्या सर्कसच्या एक्झिबिशनला आलेले आणि त्यानंतर आज मी सरांना भेटतोय. तर फार बरं वाटलं. तर असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या सरांचे आणि मॅडमचे आणि पुढे असंच काहीतरी वेगळं माझ्या हातून घडत राहू हीच प्रार्थना आहे. बाकी काही नाही. तर धन्यवाद. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या माझ्यासोबत. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देव तुझ्या पाठीशी असतील. धन्यवाद. ही तुमची नम्रता आहे की सरांना तुम्ही एवढं क्रेडिट देता. तुमचं कामच खूप मोठं आहे. एक असा विद्यार्थी माझा जो आज 1993 पासून 94 पासून जे शिकला होता तेव्हा माझ्याकडून, त्या डेफिनेशन आजही तो तशा बोलून दाखवतो. असा एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर नितीन सोनवणे. फक्त मुलाच्या वाढदिवसाचे फोटो चुकला म्हणून मी त्याला बोललो फोटो काढता येत नाही तर कशाला घ्यायचा कॅमेरा हातात, एवढंच फक्त बोललो होतो. आणि त्याच्यातून त्यांनी ती प्रेरणा घेतली काय मी आता पक्का फोटोग्राफर होऊन दाखवू. आणि आज तो एक डॉक्टर, फोटोग्राफीमध्ये डॉक्टरेट केलेला डॉक्टर नितीन सोनवणे स्वाभिमानाने आमचा ऊर भरून येतो ज्यावेळी आमच्या अशा विद्यार्थ्याला आम्ही भेटतो. त्याची अशीच प्रगती होत जाऊ आणि अजून पुढे त्याला चांगले गव्हर्नमेंट एक दिवस त्याला चांगला मोठा पद्मश्रीसारखा पुरस्कारही मिळावा असं त्याने वाखाणण्याजोगतं काम केलेलं आहे. आपल्या या समाजाच्या दृष्टिकोनातून तळागाळाच्या लोकांना त्यांची ओळख परिचय करून देणारं त्याचं ते पुस्तक आणि त्याने केलेलं कार्य आमचा पूर्णपणे त्याला आशीर्वाद आहे आणि पूर्ण त्याला शुभेच्छा आहे. असाच पुढे जा. नमस्कार. धन्यवाद.